4 ते 5 दिवस मऊसूद राहणारे असे आपण भोपळ्याचे घारगे बघणार आहोत। ना भोपळ्याचं साल काढायची झंझट, ना खिसायची झंझट। अगदी साधी आणि सोपी पद्धत आपण इथे वापरणार आहोत। अगदी टम फुगणारे भोपळ्याचे घारगे आपण पाहणार आहोत। ना साल काढायची झंझट आहे, ना खिसायची झंझट। तर अगदी साधी सोपी पद्धत वापरून इथे मी घारगे बनवलेले आहेत। गर काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। तर बघू शकता तुम्ही इथे किती छान असे टम फुगणारे आपले घारगे मी इथे बनवलेले आहेत। आता हे घारगे मी कशा पद्धतीमध्ये बनवले, भोपळा कसा खिसून घेतला किंवा भोपळा कसा शिजवला, गर काढण्याची एकदम सोपी पद्धत मी इथे वापरलेली आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि 4 ते 5 दिवस काय 7-8 दिवससुद्धा हे घारगे असेच मऊ लुसलुशीत राहू शकतात। तर हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले घारगे आहेत आणि आपण इथे सेंद्रिय गूळ वापरलेला आहे, त्यामुळे घारगे असे काळे वाटतात। भोपळ्याचं कसं सालं काढताना ना अर्धा भोपळा आपला वाया जातो ना, तर आपण आता एक नवीन पद्धत वापरलेली आहे, भोपळा कसा शिजून घ्यायचा ते। तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत। नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। तुम्हा सर्वांना गौरी गणपतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। आज आपण करणार आहोत भोपळ्याच्या घाऱ्या। आता घाऱ्या आम्ही कशा करणार आहे तर ते आपण पाहूया, पण त्याआधी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। बघू शकता तुम्ही इथे आपण 300 ग्रॅम भोपळा घेतलेला आहे। आता भोपळ्याच्या ह्या अशा बिया काढून टाकायच्या, तो भाग तेवढा काढून टाकायचा आणि भोपळा स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायचा। धुवून घेतल्यानंतर त्याचे काप करायचे। कुकर घ्यायचा, कुकरमध्ये थोडं पाणी टाकलं मी 1 ग्लास आणि त्यामध्ये ना एक प्लेट ठेवलेली आहे आणि त्या प्लेटवर भोपळ्याचे 2 ते 3 तुकडे केलेले आहेत। तर पाहू शकता तुम्ही इथे मी साल काढलेलं नाही आहे, तसंच आपण कुकरमध्ये शिट्या काढून घेणार आहोत 4 ते 5। आपल्याला साल काढायची झंझट नाही, भोपळा खिसायची झंझट नाही। तर बघू शकता तुम्ही 2 ते 3 शिट्यांमध्ये आपला भोपळा छान शिजला जातो आणि मस्तपैकी गर निघतो। बघू शकता तुम्ही। आपण आता ना भोपळा शिजला का बघूया। तर बघा चमचा घातलेला आहे तर एकदम खालपर्यंत गेला आणि अगदी मऊसूद आपला भोपळा शिजलेला आहे। ना साल काढायची झंझट आहे, ना खिसायची झंझट आहे। एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे गर काढायची। बघा आता हे गरम आहे ना, त्यामुळे कसे माझे हात भाजतात आहे, तर गरम गरमच आपल्याला त्याचा गर काढून घ्यायचा आहे। तर साल अगदी शिजवताना ना मऊ पडतात, तर साल अगदी अशी अलगद निघून जातात। तर इथे आपण साल काढून घेतलेलं आहे। तर इथे थोडंसं साल आहे तर ते मी हाताने बाजूला करते। तर बघा आणि चमच्याच्या साहाय्याने मी तो एकदम गर असा एकदम मस्त मऊ झालेला आहे आणि गरम असतानाच आपल्याला त्यामध्ये गूळ घालायचं आहे। तर इथे मी 1 वाटी गूळ घातलेला आहे। आता तुम्ही गोड किती खाता त्या अंदाजाने तुम्ही इथे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। पण बघू शकता तुम्ही छान गरम गरम याच्यामध्ये गूळ घातल्यामुळे गूळ पण छान असा विरघळला गेलेला आहे बघा। आणि जर काही गाठी असतील तर हाताने आपण त्या बारीक करू शकतो। इथे मी परात घेतले, परातीमध्ये ते सर्व मिश्रण घेतलेलं आहे। मिश्रण आता थंड झालेलं आहे, तर त्यामध्ये इथे बघा मी एक ना मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पण सुरुवातीला आपण अर्धच घालूया, जर आपल्याला लागलं तर आपण ते पुन्हा घेऊया। तर इथे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं, तर इथे चवीप्रमाणे अर्धा चमचा असं मी मीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपण इथे 1 चमचा खसखस घेतलेला आहे आणि ही जायफळची पावडर आहे, मी खिसून घेतलं आहे जायफळ। तुम्हाला जायफळ आवडत असेल तर तुम्ही घ्या, जायफळ नसेल आवडत तर नका घेऊ। आणि इथे अर्धा चमचा मी वेलची पावडर घेतलेली आहे। तर बघू शकता आणि हे घेतलेलं आहे मी तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठामुळे काय होतं, थोडा खुसखुशीतपणा येतो पुरीला, त्यामुळे इथे 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे सर्व पीठ हातानेच मळून घ्यायचं आहे। तर इथे चमच्याला गर लागला होता म्हणून तो असा पुसून घेतलेला आहे आणि आपल्याला या गराच्या याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। जर आपल्याला पीठ लागलंच तर आपण अजून यामध्ये पीठ ॲड करूया, म्हणजे घालून घेऊया। तर आता आपण इथे हे सर्व पीठ असं मळून घेऊया। तर तुम्ही बघू शकता, तर हे पीठ असं ना नरम झाले, तर मला असं वाटतं अजून ह्यामध्ये ना आपल्याला पीठ लागणार आहे। तर मी उरलेलं आहे ना वाटीमध्ये पीठ, ते पण आता मी इथे
घेणार आहे. बघू शकता तुम्ही इथे सर्व वाटीतलं पीठ मी इथे घेतलेलं आहे आणि आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. ना आपल्याला एकदम कडक पुरीसारखं करायचं आहे, ना आपल्याला सैलसर करायचं आहे. तर आपल्याला कसं करायचं आहे, ना कडक आणि ना पातळ. आपण 1 वाटी पीठ घेतलं होतं ना, तर त्याच्यानंतर पुन्हा मला पाव वाटी पीठ लागलेलं आहे. तेव्हा कुठे हे बघू शकता तुम्ही. हे बघा, आता बघा एवढं म्हणजे बघा पातळ पण नाही घट्ट पण नाही असं झालेलं आहे. तर आता आपण या पिठाला असं चांगलं मळून घेतलेलं आहे बरं का. असं छान असं मळून घ्यायचं. आता आपण इथे तुपाचा हात लावूया. ते थोडंसं तूप घेते हातावरती, म्हणजे कसं आता हे तूप लावून असं मळून घ्यायचं. आता इथे तुपाचा हात घेतला आहे, तर तुम्ही तेलाचा पण घेऊ शकता. थोडं साल राहिलेलं आहे ते काढते. पीठ आपलं छान असं मोडलं आहे, हे बघा बघू शकता. हे बघा इथे ना आपल्याला पुरी करणार आपण तेवढा गोळा करायचा. तर हाताला तूप लावून घ्यायचं. हे बघा, तुम्ही तेल पण लावू शकता. आपल्याला असे मी सुरुवातीला असे गोळे करून घेते या पद्धतीमध्ये. तर आपल्याला पोळपाटाला ना थोडंसं इथे मी तूप लावून घेते. आपल्याला पीठ लावायची गरज नाही. हे बघा, आणि याच्यावरती छान असं आपण आता लाटून घेऊया. जास्त पातळ नाही लाटायचं आणि जास्त जाड नाही. जास्त पातळ नाही आणि जास्त जाड पण नाही. बघू शकता अशा पद्धतीमध्ये आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या. इथे मी अशा पद्धतीमध्ये 7 पहिले करून घेतलेले आहेत आणि आता तेल तापलं की नाही ते आपण बघूया. तर पहिले एक असा छोटासा गोळा टाकून बघूया तेलामध्ये तापलं का बघूया. तर तेल आपलं छान तापलेलं आहे. एकदम पण तेल तापवायचं नाही, कारण जास्त तेल तापवलं ना तर ही कशी गुळाची आहे ना पुरी, तर जास्त कडक तापवलं तर मग ते काळं पडण्याची शक्यता असते आणि तसंही आपला गूळ काळाच आहे. तर आता हे बघा फुगून वरती आलं आहे, म्हणजे आपलं तेल छान तापलेलं आहे. ते लगेच ते हलवायची नाही, फक्त त्यावरती असं तेल सोडत जायचं. हे बघा छान, बघा कशी मस्तपैकी फुगले ना. हे बघा, आता आपण ना पलटी करूया. वा, होऊन द्यायची एक बाजू छान. घाऱ्या तयार झालेल्या आहेत. म्हणजे आपण आता दुसरी पण सोडूया. अशी मस्त आपण दुसरी छान असे आपले गव्हाच्या पिठाचे घारगे तयार झालेले आहेत. तुम्ही तांदळाच्या पिठात पण करू शकता, पण तांदळाच्या पिठाचे कसे असे कडक आणि कुरकुरीत होतात. तर हे कसे गव्हाच्या पिठाचे ना सुरुवातीला फुगतात, पण ते नंतर ना असे नरम होतात, नरम पडतात. तर आणि हे कसे 5-6 दिवस तुम्ही खाऊ शकतात. पाहू शकता तुम्ही इथे छान असे आपले ना भोपळ्याचे घारगे तयार झालेले आहेत. कोणी घाऱ्या पण म्हणतो. ह्या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहे. तुम्ही तांदळाच्या पिठात पण बनवू शकता आणि 4 ते 5 दिवस तुम्ही हे आरामशीर खाऊ शकता चहाबरोबर वगैरे. भोपळा लहान मुलं खात नाही ना, तर मग अशा पद्धतीमध्ये पुऱ्या करून दिल्या ना म्हणजे घाऱ्या ते खाऊ शकतात. तर बघा कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.